चवीला पदार्थ. कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 014 लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव स्पेशल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7. गुड आफ्टरनून मित्रांनो. आता दुपारच्या वाजल्या 12:30 आणि आता मी निघतो आहे मुंबई जाऊसाठी. आजची जी स्पेशल जर्नी आहे ही खास तुमच्यासाठी म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेसने. बॅग वगैरे पॅक करून ठेवलेली आहे. पाणी बॉटल, सेल्फी स्टिक एवढं सगळं घेतलेलं आहे. आता गाडी चालवणारा आला की निघतो पटापट. 1:30चा टायमिंग आहे पुढे आला. अजून मी माझ्या घरीच आहे. 1 तासाभरात पोचायचं आहे. चला एकदाच हा व्हिडिओ कुडाळ रेल्वे स्टेशनवर जाऊन कंटिन्यू करतो. बरीच फायनली आता कुडाळ स्टेशनला पोचलेलो आहे मी. आणि वाटी बघू शकता तुम्ही. हे बघा, हे कुडाळ रेल्वे स्टेशनचं सध्या रिनोव्हेशनचं काम चालू आहे. गेट बीट बांधतायत मस्तपैकी. पावसाचं वातावरण झालं आहे पण पाऊस पडेल की नाही माहिती नाही. पावसामुळे फास्ट गाडी चालवत आलो आणि आता इथे थांबलो आहे. अजून गाडी सावंतवाडीला आहे. 10 मिनटं लागतील यायला. आता माझ्या ड्रायव्हरला बाय बाय करतो आहे. टाटा चेतन. नीट पोचलास की फोन कर. फायनली गाडी यायचा टायमिंग झाला आहे. आता मी आलो आहे कुडाळ स्टेशनवर, रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मला. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर उभा आहे. तर हा मी आता माझी ओळख करून देतो. मी स्वतः मालक धनंजय गाडेवकर. चॅनल नाव आहे माझं द ब्लॅक बॉय ब्लॉग्स. आणि आता मी चाललो आहे 12052 मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, जिचा टायमिंग आहे मडगाववरून सुटण्याचा 12 वाजता. ती कायम आमच्या कुडाळ स्टेशनवर कायम लेट पोचते. आणि ठाण्याला पोचायचा टायमिंग आहे 11:15चा. ती कायमच 11:30 वाजेपर्यंत जाते. आज बघू किती वाजता जाते ती. त्याला आता ट्रेन राहते. ट्रेनचा अरायवल होतं. अरायवल झालं की दाखवतो तुम्हाला. फायनली 1 तास 20 मिनटं लेट आमची ट्रेन येते कुडाळ रेल्वे स्टेशनवर. फायनली कुडाळ स्टेशनला अरायवल झालेला आहे जनशताब्दी एक्सप्रेस. गाडी इल्यावर नुसती गडबड चालू होत्या लोकांची. 53 पासून थांबा काका. आपण सगळ्यात लास्ट जायचं.
मी येतो नाही तुझं फायनली येऊन बसलोय मी माझ्या सीटवर नाही ॲक्च्युली. चला जोपर्यंत गाडी चालू झाली आहे ती दाखवते मग. पुढे रेल्वे स्टेशनवरनं डिपार्चर झालेला आपल्या गाडीचा. हे लोक येलेले सोडून आपल्या चाकरमान्यांना आता सोडून चालले. टोपी काढले वाईस बरं वाटलं. गरम तर मारण्याचा होता, पाऊस एवढं लागता तरी पण गरम मारण्याचा होता. माझ्या सीटवर आजी आजोबा हे करतात, जेवण करतात दुपारचं, त्यामुळे मी सीटवर जाऊन बसणे नाही. माझी ही विंडो सीट दिल्यानंतर घ्यायची, नाहीतर काय बघू शकता सीट जनशताब्दीची 3x3 या आता रत्नागिरीला चढणार आहे म्हणून कणकवलीचं काय माहीत नाही, पण हे पहिलं स्टेशन आलं आहे सिंधुदुर्ग. हे बघा हे सिंधुदुर्ग बघू शकता तुम्ही स्टेशन. आणि पहिल्या जनशताब्दी गाडीला इथे क्रॉसिंगला म्हणजे साईडला लावलेला आहे. इथून हीच पहिल्या स्टेशनपासूनची सुरुवात. मी आता इथेच बसतो. क्रॉसिंग दाखवायचं आहे तुम्हाला, कोणत्या गाडीचं क्रॉसिंग होतं इथे. हे बघा क्रॉसिंगला लागली आणि क्रॉसिंगसाठी येते गाडी, कोणती आहे काय माहिती नाही. बघा हे पहिली क्रॉसिंग. ही होती आता आलेली जनशताब्दी एक्सप्रेस. आम्ही इकडून चाललो आहेत आणि आम्हाला साईडला लावत आहेत आणि त्यांना मस्तपैकी काढत आहेत.
कशाला काय समजत नाही. आम्ही अशाने कशी मुंबईला पोचणार. एक तर काय गरमी होते, भयानक अशी गरमी होते. माझा मेकअप केलेला उतरला, कसला रे हिरो बनून आलेलो, सगळा मेकअप उतरून गेला. तरी एवढं पाणी नाही आज नदी, टॉप असतं. अजून खूप आहे, अजून गणपती बाकी आहे. फायनली कणकवली स्टेशनवर पाऊस पण चालू झालाय. हे कणकवली स्टेशन. नागपूर वरून येणारी मडगाव ला जाणारी गाडी नंबर 0112 कृपया ध्यान दीजिए. कणकवली स्टेशनवर जेवढी बाहेरची रोषणाई गेली आहे ना इथे बाहेर, तेवढे जर पत्रे घातले असते ना त्याच पैशाचे, तर इथे हे छत्री घेऊन चालायची हे नाही पडली असती. आजूबाजूला दोघांची सीट भरली, माझीच सीट भरायला नाही. कणकवली स्टेशन एक नंबर केलं आहे बाहेरून. त्याच याचे पैसे होते ना, ते पत्रे घातले असते ना त्याचे, तर हे बघा कसं थांबावं लागतं ते दाखवतो तुम्हाला. हे बघा असं थांबावं लागतं. जर इथे जर पत्रे असते तर इथे छत्री घेऊन उभं राहायची गरजच लागली नसती. फुकटची बाहेर हे पैसे घालवले आहेत लोकांनी. सरकारकडे पैसा मोप आहे, पण कुठे घालवायचं आहे ना कुठे लावायचं ते कळतच नाही त्यांना. कुठे पण इन्व्हेस्ट करतात. पाऊस चालू झाला आहे कणकवलीमध्ये. समोर आली आहे आता नागपूर एक्सप्रेस. ही पण 3 तास लेट आहे. फायनली डिपार्चर झालेलं आहे कणकवली स्टेशनवरून. गाडी चालना पनवेला घेता म्हणजे रात्रीची ती तिकडेची. कोणाचं माझ्या गेलो. ही आहे दुसरी क्रॉसिंग आता आपल्याला. कोणती गाडी येते काय माहिती. आम्ही जिथून चढलोय कुडाळ स्टेशनपासून ना, ही दुसरी क्रॉसिंग. आम्ही कधी पोहोचणार मुंबईला काय माहिती. बेकार आलं ते.
आम्ही 2 तास लेट वैभववाडी स्टेशन आलेलं आहे. त्या साईडचा 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे, इकडे 1 नंबर, या साईडला लागते ती. आता गेली ते मित्रांनो मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस. प्रत्येक स्टेशनला आम्हाला साईडला ठेवत आहेत. आता हे वैभववाडी स्टेशनला आम्हाला साईडला ठेवलेलं. आजच्या जर्नीसाठी हो माका एक कोण आर्यन पवार भेटलेलं. आज ठाण्यापर्यंत माझ्यासोबत येऊन केलं. अचानक दादरला पण जाऊ शकतो ट्रेन जर नसली लोकल तर. तू काय चढला सावंतवाडीत ना? सावंतवाडी. त्याला आता आहे ना आमचा डिपार्चर पण झाला वैभववाडी स्टेशनवरनं. आता आली आहे आपली गाडी राजापूर रोडला. इथे हॉल नाही पण प्रत्येक याला क्रॉसिंगला आपल्याला बाजूला लाईटला लावता येत. म्हणजे आता गणपती आल्यासारखंच वाटतं आहे. आमची सीट आहे आमच्या दोघांची, पण आम्ही दोघेजण असे असो ना की एकदा पण असे सीटवर जाऊन बसलो ना आपल्या दोघेजण आपल्या असं आहे का दरवाज्यावर आपले सीटचं काय लाभ घेऊ गावना नाही. अजून एक क्रॉसिंग. ही होती आता चंदीगड कोच्चीवली. एकदम दुर्दशा झालेली त्या ट्रेनची. आता राजापूर गेलंय, आता टनल चालू होणार आहे. चला तुम्हाला आता टनल येणार आहे दाखवतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सीट असून पण हे हा बसत का नाही सीटवर जाऊन. सीटवर बसून मजा नाही. सीटवर बसून काय हे बाहेरचे नजारे अनुभवायला नाही भेटणार आहे. त्यामुळे सीटवर नाही बसतोय मी. हे काय होईल ते इथेच सीटवर मस्त मजानी लाईफ. अभी रत्नागिरी काम क्या करो टेस्ट डिमांड क्यों आलो आहे मी जनशताब्दीच्या टॉयलेटमध्ये. फायनली आता माशाचा वास यायला लागलाय. रत्नागिरी स्टेशन येते आता. चला दाखवतो तुम्हाला रत्नागिरी स्टेशन. जाऊन थांबता फायनली 20 मिनिट लेट आपली ट्रेन रत्नागिरी जंक्शनला पोचलेली आहे. आणि या स्टॉलवरून चाय घेतली. जरा मूड फ्रेश करतोय. ट्रेनमध्ये सध्या एक अवली कलाकार भेटलेलो. आता दुसरो पण ॲड झालेलो आमका अवली कलाकार. खंय तो देवगड खंय तो खोडी येतलो देवगड मधले खंय तळे बाजार मधलो एक ॲड झालो आमच्या ग्रुपात. त्याका घेतलं. याचा काय झालो आता बघा. वाजल्या 6:30. आता येऊन गेला आरवली. आता आम्ही वाट बघतो चिपळूणची. त्याच्यावरून काहीतरी आमका खाऊ गावात. तसा पोट भरलेला तरी पण बारीक सारीक चिटर पटर काहीतरी. आमच्या सीटवाल्यांची मजा झाली आहे. कारण की आम्ही काय सीटवर बसा गेलो नाही. ठीक आहे सीट असाल विंडो सीट असाल पण ठीक आहे जण अशी अजून वयच कटा वाजत आहे दुपारपासून. हे आता सावर्डा स्टेशन. सावर्डा सावर्डा सावर्डा. संध्याकाळचे 7 वाजता चिपळूण स्टेशन आलेलं आहे.
आम्ही उभे राहिलो आहे. तर TC लोकांना वाटतंय आम्ही नवीनच चढलो आहे, म्हणून तो येऊन जाऊन आपली तिकीट विचारतोय. पण त्याला काय माहिती आम्ही विंडो सीट सोडून इथे बसलोय सकाळ दुपारपासून. TC आपला येऊन जाऊन विचारतोय तिकीट 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 तिकीट. हा बाई काय मोबाईल आताच आहे, तो पोराला खुलवतोय. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आम्ही इथं बसलो जायचे. आता जे जे बसलेले होते ना ते कंटाळले आणि ते पण आता असे उभे राहायला आले. काय काय जण बसले. कसं वाटलं? आम्ही तर इथे जागा सोडलीच नाही. दुपारपासून इथेच मस्त ताजी ताजी फ्रेश फ्रेश हवा खातोय. फायनली दुपारनंतर आता खरं ट्रेनने हा स्पीड पकडलेला आहे. थांबा तुम्हाला स्पीड दाखवतो. हा बघा ट्रेनचा स्पीड आहे सध्या 106 110 ऑलमोस्ट 110 पर्यंत जाऊन आली आहे आता. बघा सांगते बघा 110 गाठला. 110 9 110. दुपारपासून दरवाजावर बसून बसून ना पूर्ण चेहऱ्याची वाट लागली आहे. केस कसे झाले आहेत एकदम हालत बेकार झाली आहे. हालत बेकार म्हणता येणार नाही, एक मजा म्हणून. फायनली आय एम रिचेड पनवेल स्टेशन 11:15 वाजता रात्रीच्या. उतारतं. कृपया लक्ष द्या गाडी क्रमांक 0114 लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव स्पेशल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आली आहे. आता मित्रांनो 11:05 रवली आहेत आणि फायनली आता मी दुपारपासून तो आतल्या जाऊन सीटवर बसलो आहे. खरंच सांगते तुमका जोपर्यंत रेग्युलर गाडी होणार नाही, म्हणजे ऑक्टोबरची 1 ते 10 तारीखच्या मध्ये काहीतरी असतं, तोपर्यंत तुम्ही जनरलने म्हणजे जनशताब्दीचा प्रवास अक्षरशः टाळा. कारण की एवढी बोरिंग करतं ना गाडी, विचारू नका. कंटाळ होतो अक्षरशः बसून. सीटवर जे लोक बसलेले ना ते पण काही उभे म्हणजे दरवाजाकडे येऊन उभे होते. एवढा गरम होता ना, म्हणजे पाऊस नाही पडत होतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो आता तो प्रवास टाळा. जाम बोरिंग करता. अजून 11:30 वाजतेच मला वाटतं ठाण्यात पोचा. खायना मग घरात जातले मी. त्याच्यानंतर फ्रेश होतलं, त्याच्यानंतर मी जेवतलं, त्याच्यानंतर झोपतलं. म्हणजे जर मी कळजाक राहतोय म्हणून सोडून द्यावा. 12:15 वाजतील, 12:15 12:30. नाही तर जर लांब राहत असतात म्हणजे बोरवली वेस्टर्न लाईनला वगैरे वसई बिसई त्यासाठी गेलात तर तुमका रात्र जागावल्याशिवाय काय पर्याय नाही. त्यामुळे शक्यतो आताचा प्रवास टाळा. फायनली मित्रांनो रात्रीच्या वाजल्यात आता 11:15. आता मी देवा स्टेशनला उतरलो आहे. जाम कंटाळा आला आहे. बोरिंग डे आजचा. हे मुंबईची लोकल वाहिनी, लोकल ट्रेन. हे बघा फायनली मी उतरलो आहे माझ्या डेस्टिनेशनला, कळवा स्टेशन. त्याच्याने उतरत चाललो. अवघी 5-1 मिनटं लागतात घरी पोचायला. आलो एकदाचा बाहेर. आता जातो एकदा. खरंच एक विनंती आहे, म्हणजे पावसाळा होईपर्यंत कोणी एकाने जनशताब्दीचा तरी प्रवास टाळा, जेणेकरून तुमचे हे हाल होणार नाही. एकदम बोरिंग. आता 12 वाजून करेक्ट 5 मिनटं झाले आहेत. चला आता फायनली मी माझ्या एरियात आलेलो आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल किंवा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा.
चला पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा.